नमस्कार, होलिस्टिक हिलिंगमध्ये तुमचं खूप स्वागत। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या सगळ्यांच्या घरात असते, जिथे आपण आपले मौल्यवान दागिने किंवा कॅश किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ठेवतो, ती म्हणजे तिजोरी किंवा लॉकर। आपल्या घरात अशा ठिकाणी लॉकर ठेवला जाईल की जिथे त्याची आपोआप वाढच होईल आणि ते वर्षानुवर्ष टिकून राहील। असं ठिकाण कुठलं असेल तर ती म्हणजे आपल्या घरातली नैऋत्य दिशा। बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की उत्तर ही कुबेराची दिशा असल्यामुळे तिथे लॉकर ठेवावा, पण उत्तरेला कधीही लॉकर ठेवू नये। लॉकर हा नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावा, घरात मधोमध उभं राहून। जी साऊथ आणि वेस्ट म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या जी मधली दिशा असते ती नैऋत्य दिशा असते। जर तुम्हाला नैऋत्य दिशा एक्झॅक्टली काढता नाही आली तर साधारण पश्चिमेच्या बाजूला तुम्ही लॉकर सरकवून ठेवला तरी चालेल, परंतु त्याचं मुख लॉकर उघडताना त्याचं तोंड जे आहे, आतल्या जे आपण जे आतमध्ये त्याच्यात ज्या मौल्यवान गोष्टी ठेवणार आहेत त्यांचं तोंड हे उत्तराभिमुख असावं। उत्तरेकडे तोंड करून तो लॉकर उघडला पाहिजे, ह्याची काळजी घ्यावी। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या व्यवसायात असाल आणि जिकडे तुम्हाला दररोज कॅश ठेवावी लागते किंवा काढावी लागते, आवक जावक दररोज असते, जी तुम्हाला लॉंग टर्म ठेवायची नाही आहे, पण दररोज त्याच्यामध्ये मूवमेंट हवी आणि ती पॉझिटिव्ह मूवमेंट हवी आहे, तर अशा वेळेला त्याचा वेगळा गल्ला, ज्याला आपण गल्ला म्हणतो, गल्ला किंवा तिजोरी ही वेगळी करावी आणि ती आग्नेयला करावी। त्याचंही तोंड आहे ते उत्तरेकडे ओपन होणारं असावं आणि ती तिजोरी ही नॉर्मल तिजोरीपेक्षा वेगळी असावी। त्याच्या व्यतिरिक्त जी आपली तिजोरी असते, गल्ल्याची असो किंवा जी आपल्या घरातली असते ती, त्याच्यामध्ये कधीही खर्च करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कुठल्याही वस्तू किंवा इन्स्ट्रुमेंट्स नसावे, जसं की चेकबुक। बऱ्याच जणांना तिजोरीत चेकबुक ठेवायची सवय असते, कधीही ठेवू नये, कारण ती तुमची मिळकत आहे, ती तुमची जमापुंजी आहे। ज्या गोष्टी आपण खर्च करण्यासाठी वापरतो किंवा काही जणांना खर्चाची वही ठेवायची सवय असते, कधीही ठेवू नये। तिथे फक्त मिळकत आणि जमा होणाऱ्या गोष्टीच ठेवाव्यात। त्याचप्रमाणे जे रिडंडंट झालेलं आहे, जे नको असलेले कागदपत्र किंवा विकलेल्या घरांचे कागदपत्र तिथे ठेवू नये। तिथे फक्त स्वच्छ इम्पॉर्टंट गोष्टीच ठेवाव्या। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।